सुई धागा चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण 32 इंचाचा फोर्ट ब्लाऊज अगदी सोप्या पद्धतीने पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. ब्लाऊजसाठी लागणारे सर्व मापे दिलेले आहेत. पूर्ण उंची 13 इंच आहे. त्याच्यामध्ये आपल्याला 1.5 इंच घेणार आहोत. 14.5 इंचावर एक मार्क करायचा आहे. त्यानंतर शोल्डर 11 इंच आहे. त्याच्या निम्मे 5.5. गळा रुंदी 2.5 इंच. तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. पुढील गळा 6 इंच. तो क्रॉस घ्यायचा आहे. मार्क करायचा, एक बॉक्स बनवायचा आहे 2.5 इंचाचा. स्केलच्या साहाय्याने गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला मुंडा घेर घ्यायचा आहे. तो मुंडा घेर हा सरळ असतो, तर आपला सरळ इकडे तिकडे जातो आणि मग मुंड्यामध्ये प्रॉब्लेम येतात. त्यासाठी आपण गळ्याकडून एक लाईन घेणार आहोत. तर 5.5 वर ही गळ्याच्या लाईनीवरच आलेली आहे. तर मुंड्याची लाईन कुठं पण येऊ शकते, काही प्रॉब्लेम नाही. फक्त आपण मुंड्यासाठी ती लाईन ओढलेली आहे. त्यानंतर वरती 5.5 आहे, खाली पण 5.5 घ्यायचा आहे. एक मार्क करायचा आहे. आता आपण पाहूया मुंडा आलेला आहे का 5.5. तर आपला परफेक्ट आलेला आहे, त्यामुळे आपले माप अचूक येते. एक लाईन ओढायची आहे. मार्किंग व्यवस्थित करायचे, म्हणजे ब्लाऊज एकदम व्यवस्थित येतो. त्यानंतर 32 छाती घेरचा 14 भाग हा 8 येतो. त्यानंतर 1.5 इंच शिलाई मार्जिन आणि हे माप मोजायचे आहे की ते 9.5. कमर घेराला अर्धा इंच कमी करायचे, 9 घ्यायचे आणि हे दोन्ही पॉइंट जॉईंट करायचे. त्यानंतर गळा उतरू नये म्हणून अर्धा इंच मुंड्या साईडला घ्यायचा आहे. गळ्याच्या साईडला क्रॉस लाईन ओढायची आहे. त्यानंतर दोन्ही भाग आपण एकत्र काढणार आहोत. त्यासाठी 1.5 इंच मागील भागासाठी, 1 इंच पुढील भागासाठी. मागील भाग हा वेगळा काढायचा नाही, एकत्रच काढणार आहोत आपण. शेप एकदम व्यवस्थित द्यायचे आहेत, कारण आपण बाही जॉईन करताना प्रॉब्लेम येणार नाहीत. त्यासाठी शेप एकदम व्यवस्थित द्यायचे आहेत. त्यानंतर आपल्याला योगपट्टी 2.5 इंचावर एक दोन्ही मार्क करून लाईन ओढायची आहे. त्यानंतर आपल्याला इथून अर्धा इंच योगपट्टीसाठी वरती घ्यायचा आहे. 3.5 इंच घ्यायचा आहे. सुरुवातीपासून योगचा आकार द्यायचा आहे. त्यानंतर आपल्याला पहिला टक्स काढायचा आहे. गळ्याचा आणि योगचा मध्य काढायचा आहे. त्यानंतर आपल्याला 2 इंचावर मार्क करायचा आहे. लाईन ओढायची आहे आणि शिलाई मार्जिन 1.5 इंच घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित मार्क करायचे आहेत. जे आपण 3.5 इंचावर मार्क केला आहे तिथे आपल्याला 1.5 इंचाचा टक्स घ्यायचा आहे. एकदम व्यवस्थित शिलाई मार्जिन आपल्याला अर्धा इंच घ्यायचा आहे, दाखवल्याप्रमाणे. एकदम व्यवस्थित टक्स द्यायचे. हा दुसरा टक्स आहे. आता आपल्याला तिसऱ्या टक्सचं मार्किंग करायचं आहे. तर दुसऱ्या टक्स पासून आपल्याला क्रॉस घ्यायचा आहे आणि क्रॉस घेतल्यावरती सरळ चौथ्या टक्सचं मार्किंग करायचं आहे. तो मुंड्याला जॉईन करायचा आहे. कमर घेरच्या इकडून आपल्याला 1.5 इंच वरती घ्यायचा आहे, योगपट्टीच्या वरती. 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. टक्सचं मार्किंग एकदम व्यवस्थित करायचे आहेत, त्यामुळे आपले टक्स एकदम व्यवस्थित येतात. चौथा टक्स हा आपण पहिल्या मुंड्या घेरला आपण जॉईन करणार आहोत. 1.5 इंच शिलाई मार्जिन द्यायचं आहे. तर आता आपले मार्किंग झालेले. आता आपण कटिंग करूया. कटिंग जे मार्किंग केलंय त्याच्यावरती करायचं आहे एकदम व्यवस्थित. आता आपण दोन्ही भाग वेगळे करणार आहोत.
एकदम व्यवस्थित करायचे आहेत. हा योग व्यवस्थित कटिंग करायचा आहे मार्किंग वरतीच. त्यानंतर आपल्याला पुढील मुंडा कट करायचा आहे. जे आपण मार्किंग केले त्यावरती एकदम व्यवस्थित. मैत्रिणींनो, कटिंग करताना थोडी काळजी घ्या. आपण जे मार्किंग केले त्याच्यावरती एकदम व्यवस्थित कटिंग करायचं आहे. त्याच्यामुळे आपले माप कधीच चुकणार नाही. आता आपण पुढील गळा कटिंग करत आहोत. एकदम व्यवस्थित कटिंग करायचं आहे. मैत्रिणींनो, फोर ब्लाऊज हा प्रत्येक ब्लाऊजच्या कटिंगचा पाया आहे. हा नीट समजला तर पुढील सर्व ब्लाऊज शिकणे सोपे होते. त्यासाठी एकदम व्यवस्थित कटिंग करा आणि समजून घ्या. व्यवस्थित मार्किंग करा. आता आपण मागील भाग अर्ध्या इंचाने कमी करणार आहोत. त्यासाठी मागील भागाच्या कडेतून आपल्याला अर्धा इंच माप घ्यायचे आहे मार्क करून, आणि त्यानंतर आपण मार्किंग वरती कटिंग करणार आहोत. तर मागील भागाची पट्टी किती आहे? 4 इंच. अर्धा इंच शिलाई मार्जिन 4.5 इंचावर मार्क करायचा आहे. गळा रुंदी तुम्हाला आवडीनुसार घ्यायची आहे. मी 3 इंच घेतलेले आहे. 3 इंचावर मार्क करून लाईन ओढायची आहे. त्यानंतर गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. त्यानंतर स्केलच्या साहाय्याने लाईन ओढायची आहे. मागील गळ्याचा शेप द्यायचा आहे गोल. आता आपण टक्सचे मार्किंग करूया. बंद बाजूपासून 4.5 इंचावर टक्सचे मार्किंग करायचे आहे. त्यानंतर टक्सची उंची ही गळा उंचीवर अवलंबून असते. गळा जितका लांब असेल त्यानुसार टक्सची उंची घ्यायची आहे. आपण 4.5 घेतलेले आहे. एक मार्क करायचा आहे, लाईन ओढायची आहे. शिलाई मार्जिन अर्धा इंच घ्यायचे आहे. एकदम व्यवस्थित टक्सचे मार्किंग करायचे आहे. त्यामुळे टक्स योग्य पद्धतीने घेतले तर मागील गळा सुंदर आणि व्यवस्थित बसतो. आता आपण कटिंग करणार आहोत. मागील भागाला अर्धा इंच कमी करायचं आहे. जे आपण मार्किंग केलेलं होतं ते कटिंग करताना घाई करू नका. एकदम व्यवस्थित करा. कारण पेपरवरती जर कटिंग तुमचं बरोबर आलं तर कपड्यावर सुद्धा कटिंग व्यवस्थित येते. त्यामुळे तुमचं चूक होणार नाही आणि माप अचूक येईल. आता आपले मागील भागाचे कटिंग पूर्ण झालेलं आहे. एकदम व्यवस्थित केलेलं आहे. पाहू शकता. आता आपण प्रत्येक भागाला नावं देणार आहोत. म्हणजे आपल्याला स्टिचिंग करताना एकदम सोपे जाणार आहे. तर हा 1 नंबर आहे पुढील भाग. आपण स्टेप बाय स्टेप स्टिचिंग करणार आहोत. 2 नंबर हा आपला योग आहे. नावं दिल्यामुळे तुम्हाला तो भाग समजण्यात एकदम सोपे जाणार आहे. आणि 3 नंबरला आपला मागील भाग आहे. 3 नंबरला आपण मागील भाग स्टिच करणार आहोत. आता आपण बाहीचे कटिंग पाहणार आहोत. छाती घेरा 32 इंच आहे. त्याचा चौथा भाग हा 8 इंच येतो. 8 इंचावर एक मार्क करायचा आहे. बाहीची लांबी आता घेणार आहोत. 5 आहे. त्याच्यामध्ये शिलाई मार्जिन 1 इंच घ्यायचं आहे. 6 वर एक मार्क करायचा आहे. अंदाजे एक लाईन ओढायची आहे. त्यानंतर परत छातीचा चौथा भाग घ्यायचा आहे 8 इंच. एक मार्क करून हे दोन्ही पॉईंट जॉईन करायचे आहेत. त्यानंतर बाही रुंदी ही 5.5 इंच आहे. 5.5 इंचावर आपल्याला एक मार्क करायचा आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन घ्यायचं आहे. त्यानंतर वरून आपल्याला 2.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर सरळ 1.5 इंच मार्क करायचं आहे. त्यानंतर
सरळ एक लाईन ओढायची आहे. त्यानंतर आपल्याला बंद बाजूपासून आपल्याला 1 इंच सरळ घ्यायचं आहे, मार्क करायचं आहे आणि हे दोन्ही पॉईंट जॉईन करायचे. एक लाईन ओढून घ्यायची आहे. त्यानंतर खाली जे पॉईंट घेतलेत ते आपण जॉईन करणार आहोत. एकदम व्यवस्थित जॉईन करायचे आहेत. त्यानंतर आपण जी क्रॉस लाईन ओढली त्याचा मध्य काढायचा आहे. मध्य काढताना टेप दुमडून घ्यायचा आहे, त्याच्यामुळे एकदम मध्य व्यवस्थित येतो. एक मार्क करून वरती अर्धा इंच आपल्याला घ्यायचा आहे आणि मुंडा शेप द्यायचा आहे. आता पुढील मुंडा आपण याच्यावर काढणार नाही, तर तो कपड्यावरती काढणार आहे बाही रेडी झाल्यानंतर. तर आता आपण कटिंग करूया. एकदम व्यवस्थित कटिंग करायचं आहे. ब्लाऊजमध्ये कटिंगच महत्त्वाचं असतं. एकदम व्यवस्थित कटिंग करायचे आहे. तर 4 नंबरला आपण बाही घेणार आहोत. बाहीचं 4 नंबरला स्टिचिंग करणार आहोत. आता आपण अस्तरवरती कटिंग करणार आहोत. मागील भागासाठी शिलाई मार्जिन काही वाढवायचं नाही, ते आपण घेतलेलं आहे. आणि पुढील भागाला दुसऱ्या टक्सच्या खाली आपल्याला शिलाई मार्जिन वाढवायचं आहे, जेवढं तुम्ही घेता तेवढं. योगपट्टीला पण खाली शिलाई मार्जिन वाढवायचं आहे, अर्धा इंच किंवा पाव इंच, तुम्ही जे शिलाई मार्जिन घेता ती. बाहीला काही कटिंग वाढवायचं नाही, शिलाई मार्जिन आहे अशी व्यवस्थित कटिंग करायची आहे. आता फॅब्रिकवरती आपण पहिली डिझाईन पाहणार आहोत कशी आहे ती. एकदम व्यवस्थित डिझाईन पाहून घ्यायची आहे. मागील भाग असंच ठेवायचा आहे. गळा आपण आत्ताच कटिंग करणार नाही मागील भागाचा, तो स्टिचिंग करताना करणार आहोत. फॅब्रिक अस्तरपेक्षा फॅब्रिक थोडं जास्त कटिंग करायचं आहे, त्यामुळे आपल्याला स्टिचिंग करताना काही प्रॉब्लेम नाही येणार. थोडं एक्स्ट्रा योगला सुद्धा शिलाई मार्जिन वाढवायचं नाही, ते आपण अस्तरवर घेतलेलं आहे. एकदम व्यवस्थित कटिंग करायचं आहे. बाहीला सुद्धा एकदम व्यवस्थित. मागील भाग, पुढील भाग, योग आणि बाही. आता आपण स्टिचिंगला सुरुवात करूया. मैत्रिणींनो, एक इथं काळजी घ्यायची आहे. एक महत्त्वाची गोष्ट आहे, तुम्ही स्टिचिंग करताना दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आहे. त्याच्यामुळे तुमची डावी आणि उजवी समजण्यास तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. तर आपण पुढील भागाची उलटी बाजू घेतलेली आहे, त्याच्यावरती आपल्याला अस्तर स्टिच करायचं आहे पूर्ण चारी बाजूनं. तर दाखवलेलं आहे मी. दोन्ही भाग समोरासमोर ठेवायचे आहेत. स्टिचिंग चारी बाजूनं स्टिच करायचं आहे. अस्तरला जॉईन करायचं. अस्तर फॅब्रिकला जॉईन करायचं आहे. तर आपण जॉईन करून घेतलेले आहेत. तर आता दोन्ही भाग व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत. सरळ बाजूवर उलटी, कारण आपल्याला टक्सचे पॉईंट काढायचे आहेत. तर आपण कटिंग करताना हे पॉईंट काढले नव्हते, तर आपण ते थोडंसं कट करून पॉईंट काढणार आहोत. व्यवस्थित ठेवून घ्यायचे आहेत, पॉईंट काढायचे आहेत आपल्याला. मार्क करताना एकदम व्यवस्थित करा. आता स्केलच्या सहाय्याने ते जॉईन करा. तर आता आपण ते दोन्ही भागावर पॉईंट घेतलेले आहेत. तर आता आपण स्टिचिंग करूया. शिलाई करताना काळजी घ्यायची आहे. कपडा ओढायचा नाही, ताणायचा नाही, एकदम हलक्या हाताने स्टिच करायचं आहे. त्याच्यामुळे आपले कपडा एकदम व्यवस्थित राहतो. स्टिच करताना थोडी विशेष काळजी घ्यायची आहे.
एकदम हलक्या हाताने स्टिच करायचे आहेत दाखवल्याप्रमाणे. तर आपले स्टिच झालेले आहेत, पाहू शकता. तर आता आपले स्टक्स बरोबर आले ते कसे ओळखायचे? दोन्ही समोरासमोर पकडायचे आहेत. दोन्ही साईडून आपले बरोबर आलेले आहेत, कमी जास्त झालेले नाही आहेत, पाहू शकता. एकदम व्यवस्थित टक्स आलेले आहेत. आता योगपट्टी. आता योगपट्टी सुद्धा समोरासमोर ठेवायची आहे. आता आपलं फॅब्रिकची सरळ बाजू आहे त्याच्यावरती आपल्याला अस्तर ठेवायचं आहे योग, आणि आपल्याला पलटवून घ्यायचं आहे दाखवल्याप्रमाणे एकदम व्यवस्थित. शिलाई तुमची सरळ आली पाहिजे, म्हणजे फिनिशिंग येते, कपडा सुंदर दिसतो. तर दाब शिलाई द्यायची आहे. दाब शिलाई दिल्यामुळे कपडा एकदम व्यवस्थित बसतो. आणि चारी बाजूने शिलाई मारायची आहे. समोरासमोर आपले दोन्ही भाग आलेले आहेत. आता योग कसा जॉईन करायचा बघा. समोरासमोर ठेवायचे दोन्ही, आणि त्याच्यावरती आपल्याला पुढील भाग ठेवून व्यवस्थित स्टिच करायचं आहे. हलक्या हाताने स्टिच करायचे आहे. एक्स्ट्राचा भाग आहे, योग वाढला तरी चालेल, एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा. कमी कमी पडता कामा नये. एक्स्ट्रा झाला तरी आपण कटिंग करू शकतो. आता हे दोन्ही साईड आपल्याला चेक करायचे, तर बरोबर आलेले आहेत. प्रत्येक वेळेला आपण जेव्हा स्टिच करतो त्यावेळेस ते भाग चेक करणं गरजेचं आहे, कमी जास्त पडाय नको. तर आता मी जो हुक पट्टी आहे, बटन पट्टी आहे, त्यासाठी 2-2 इंचाची पट्टी घेतलेली आहे. आणि अस्तरची पट्टी आपण आतमध्ये घालवणार आहोत, आणि जी फॅब्रिकची पट्टी आहे ती आपण वरती काढणार आहोत दाखवल्याप्रमाणे. त्याच्यामुळे तुम्हाला उजवी आणि डावी समजण्यास सोपे जाईल. जे आपण पट्टी आतमध्ये घालवणार आहोत ती मी अस्तरची घेतलेली आहे. दुमडून घ्यायची आहे ती. आतमध्ये घालवलेली आहे ती मी, पाहू शकता. बघा फिनिशिंग व्यवस्थित आलेले आहे. आता आपल्याला दुसरी पट्टी ती आतमधून बाहेर काढायची आहे. तर पाहू शकता दोन्ही झालेले आहेत. आपला गळा 6 इंच आहे, तर अर्धा इंच वरती सोडून 6 इंचावर मार्क करायचा आहे, एक दोन्ही साईडला. किंवा तुम्हाला हुकपट्टी किती पाहिजे याच्यावरती मार्क करायचा आहे. गोल गळ्याचा शेप द्यायचा आहे. दोन्ही साईडला स्टिचिंग करायचं आहे जे मार्किंग वरती, आणि नंतर एक्स्ट्राचा भाग आहे तो कट करून टाकायचा आहे. एक्स्ट्राचा भाग आहे तो व्यवस्थित कट करायचा आहे, शिलाईवरती करायचा नाहीये. तर कट करून झालेला आहे. आता आपले टक्स आणि हुकपट्टी व्यवस्थित लावून झालेले आहे, तर तुम्ही पाहू शकता एकदम व्यवस्थित टक्स आलेले आहेत. ब्लॅक कपड्यावर दिसत नाहीये ते. आता आपण गळपट्टी लावणार आहोत. त्यासाठी 2 ते 1.5 इंच आपल्याला गळपट्टी घ्यायची आहे. ती दुमडून घ्यायची आहे आणि हलक्या हाताने लावायची आहे एकदम व्यवस्थित. स्टिच करताना दोन्ही भाग समोरासमोर ठेवूनच स्टिच करायचे आहेत. कट द्यायचे आहेत गळपट्टीला, कारण ती पलटवण्यास एकदम सोपी जाते. तर आपले बघा आलेले आहे एकदम व्यवस्थित. तर दोन्ही भाग आपले रेडी झालेले आहेत. आता आपण मागील भाग स्टिच करणार आहोत.
तर आपली पट्टी 4ची आहे. तर खालून आपल्याला 4.5 घ्यायचं आहे. इथून आपल्याला गळा रुंदी 3 वर घ्यायची आहे खाली आणि वरती 2.5. गळ्याचं मार्किंग तुम्ही पट्टीनुसारच घ्यायचं. त्याच्यामुळे तुमचा गळा कधी चुकणार नाही. गोल गळ्याचं मार्किंग करायचं आहे. दुसऱ्या साईडला आपण पलटवून घेणार आहोत, म्हणजे आपल्याला मार्किंग मिळेल एकदम व्यवस्थित. मध्यवर व्यवस्थित करायचं आहे. आता ती फेंट रेश डार्क करायची आहे. आता सरळ बाजू फॅब्रिकची आहे, त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे, कारण आपल्याला पलटवून घ्यायचं आहे. ते शिलाई मारायची आहे मार्किंग वरतीच एकदम व्यवस्थित. त्यानंतर कमरेच्या साईडला सुद्धा आपल्याला शिलाई मारायची आहे, कारण आपण एक्स्ट्रा भाग नाही लावणार, तिथे एक्स्ट्रा पट्टी लावणार नाहीये. कमरेला सुद्धा आपण शिलाई मारून घेणार आहोत. जो एक्स्ट्राचा फॅब्रिक आहे तो आपल्याला कट करून टाकायचा आहे एकदम व्यवस्थित. त्यानंतर गळा एकदम व्यवस्थित कटिंग करायचा आहे. आता आपल्याला पलटवून घ्यायचं आहे आणि दाब शिलाई द्यायची आहे. तर दाब शिलाई झालेली आहे. कमरेला पण दाब शिलाई द्यायची आहे. त्याच्यामुळे कमरेचा भाग हा व्यवस्थित बसतो. आता आपण इथे लेस लावणार आहोत. लेस मी डिझाईनची घेतलेली आहे. गोल गळ्याला स्टिच करायची आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता. त्यानंतर साईडून लावणार आहे मी एकदम 1 इंचावर मार्क करून. 1 इंचावर मार्क करायचा आहे आणि असा आकार द्यायचा आहे कमरेपर्यंत आणि लेस लावून घ्यायची आहे. एकदम व्यवस्थित. त्यानंतर आता आपण कमरेला लेस लावण्या अगोदर आपल्याला टक्स घ्यायचे आहेत मागील भागाचे, कारण त्यानंतरच आपण लेस लावणार आहोत. तर आपल्याला असं दुमडून घ्यायचं आहे. 4.5 इंचावर मार्क करायचा आणि आता आपला गळा 4 बरोबर आलेला आहे. 4ची पट्टी 4 वर मार्क करायचा आहे. त्यानंतर दुसऱ्या बाजूला सुद्धा मार्किंग करायचं आहे. आता आपण अर्धा इंच घेताना काय करायचं आहे, ती साईड दुमडून घ्यायची आहे टक्सची, म्हणजे आपले टक्स बरोबर येतात. आणि त्यानंतर अर्धा इंचाचं मार्किंग करून आपल्याला एक लाईन ओढायची आणि स्टिच करायची. त्याच्यामुळे दोन्ही लाईन एकदम व्यवस्थित येतात. कपड्यावरती असे टक्सचे मार्किंग करायचे आहे. तर आपले पूर्ण झाले. आता आपण लेस लावूया. अशी जॉईंट करायची आहे लेस. आता आपला मागील भाग तयार झालेला आहे.
आता आपण दोरी लावणार आहोत. त्यासाठी त्रिकोण कपडा एकदम व्यवस्थित लेस लावून घ्यायची आहे. तर दोरीला स्टिच करायचं आहे. त्यानंतर अशी दोरी तयार करायची आहे. मागील भागाला 2.5 इंचावर मार्क करायचा आहे आणि दोरी लावून घ्यायची आहे. तर मागील भाग पूर्ण झालेला आहे. आता आपण बाही स्टिच करणार आहोत. सरळ बाजूवर अस्तर ठेवायचं आहे कारण आपल्याला पलटवून घ्यायचं आहे एकदम व्यवस्थित. चारी बाजूला शिलाई मारायची आहे. त्यामुळे आपल्याला पुढील मुंडा काढताना काही प्रॉब्लेम येणार नाही, कपडा सरकणार नाही. अशी बाही आपली रेडी झालेली आहे. तर बाहीला सुद्धा आपण लेस लावणार आहोत. त्यासाठी बाहीचा मध्य काढायचा आहे. एकदम व्यवस्थित बाहीचा मध्य काढायचा आहे. कारण आपण बाहीचा लेसचा सुद्धा मध्य काढायचा आहे. एकदम व्यवस्थित स्टिच करायचे आहे. तर आपली दोन्ही साईडला लेस लावून झालेली आहे. तर सरळ बाजूवर सरळ बाजू ठेवायची आहे. आता आपण पुढील मुंडा कट करणार आहोत. 5.5 आहे. 5 आहे. आपल्याला वरती शिलाई मार्जिन लागणार आहे, त्यासाठी आपण 5.5 घेतलेला आहे. त्याच्यानंतर मध्य बघायचं आहे. इथून आपल्याला सरळ 1.5 इंच घ्यायचं आहे. त्यानंतर मध्यापासून अर्धा इंच 1 इंच सॉरी, आणि इथून आपल्याला मध्य काढायचा आहे. आणि वरून आपल्याला अर्धा इंच खाली घ्यायचा आहे पुढील मुंडा काढण्यासाठी. एकदम व्यवस्थित आकार द्यायचा आहे. बाही थोडे एक्स्ट्रा आहे, त्याच्यामुळे आपण सगळं कटिंग करणार आहोत एकदम व्यवस्थित. शिलाई मार्जिन घेतले त्याच्यावरच मार्किंग केले, त्याच्यावर कटिंग करायचं आहे. जो मध्य आहे त्याला नॉच द्यायचा आहे, कट करून घ्यायचा आहे. जो पुढील भाग आहे त्याला असं टिक मार्क करायचे आहे, म्हणजे आपल्याला नंतर समजण्यास सोपे होते. त्यानंतर अशी ठेवून बघायची आहे बाही समोरासमोर. आता आपण शोल्डर जॉईन करणार आहोत. अगोदर सरळ बाजूवर शिलाई मारून नंतर आपण पलटवून घेणार आहोत. तर बघा, त्याच्यामुळे धागे दोरे निघत नाहीत. टिकमार केलेली ही बाजू पुढील मुंडा आहे, तर पुढील भागालाच आली पाहिजे. बघा व्यवस्थित, तर दोन्ही बरोबर आलेलं आहे पुढील भागाला. तर आपण जॉईन करणार आहोत. आता जॉईन करण्या अगोदर शोल्डर एकदम व्यवस्थित करायचा आहे. एक्स्ट्राचा भाग कट करायचा आहे. नंतर बाहीचा मध्य बघायचा आहे, कट करायचा आहे. त्यानंतर मध्यावर ठेवायचे आहे बाही आणि आपल्याला स्टिच करायचे आहे. एकदम व्यवस्थित. ज्यावेळेस आपण बाही जॉईन करत असतो त्यावेळेस एकदम
हळूवार स्टिच करायचं आहे, कारण हा गोल आकार असतो आणि आपल्याला ती स्टिच करताना थोडं प्रॉब्लेम येते. एकदम हलक्या हाताने बाही जॉईन करायची आहे. तर आपली झालेली आहे. आता आपण जो बाही एक्स्ट्रा आहे ती कट करणार आहोत. आता आपण फिटिंग बघूया. छाती घेरचा 32 इंच आहे, त्याचा भाग 8 इंच येतो. 8 इंचावर मार्क करणार आहोत. त्यानंतर 29 कमर घेर आहे, तर 29चा 7.25 येतो. 7.25 ते 7.5 इंचावर आपण मार्क करणार आहोत. त्यानंतर दंडघेर आपला 5.5 इंच आहे. 5.5 इंचावर मार्क करणार आहोत. आता इथे शिलाई मार्जिन खूप कमी आहे. तुम्ही शिलाई मार्जिन एक्स्ट्रा घेतलं तरी चालेल. 2 इंच, दीड इंच घेण्याऐवजी 2 इंच घ्या. तर आता आपलं फिटिंग व्यवस्थित आले हे कसं ओळखायचं? तर आपले जॉईंट एकदम व्यवस्थित आलेत आहे चारही. तर इथे दिसत नाही ते या फॅब्रिकवरती, पण मी दाखवते हो का, बरोबर आले 4. तर कसा वाटला व्हिडिओ? आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.